स्टार्ट. हॅलो एव्हरीवन, मी स्मिता शिंदे. आज आपण एक महत्त्वाच्या टॉपिकवर बोलणार आहोत. तो म्हणजे आहे क्लीनअप. बऱ्याच लोकांना असा प्रश्न असतो की एक्झॅक्टली क्लीनअप कसे करतात, म्हणजे योग्य पद्धत काय आहे. तर ती योग्य पद्धत म्हणजे अशी आहे की जेव्हा आपण क्लेन्झिंग करतो, क्लेन्झिंग नंतर डीप क्लेन्झिंगला जेव्हा जातो, त्यानंतर आता डीप क्लेन्झिंग मध्ये तुमचं स्क्रबिंग असतं. स्क्रब झाल्यानंतर स्टीम घेऊन तुम्ही एक्स्ट्रॅक्शन करता, की जेणेकरून त्यामध्ये ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स आपण रिमूव्ह करतो आणि डिरेक्टली पॅक लावला जातो. तर ही पद्धत योग्य नाही. जेव्हा आपण क्लेन्झिंग नंतर डीप क्लेन्झिंग करतो, म्हणजेच स्क्रबिंग करून एक्स्ट्रॅक्शनला जातो, तेव्हा स्किन खूप नाजूक झालेली असते. म्हणजे त्याला एक सुदिंग, एक कामिंग असा एक त्याला थोडासा थंडावा पाहिजे असतो. मग आता हा थंडावा प्रोव्हाइड कसा करणार आपण? तर जेव्हा तुम्ही क्लेन्झिंग, स्क्रबिंग, स्टीम दिल्यानंतर एक 5 to 7 मिनिट्सचा जर जेलने, कोणत्याही जेल घ्या, त्याच्यामध्ये फक्त ते थंड असलं पाहिजे थोडं. जेलने जर तुम्ही 5 to 7 मिनिट्स जर का मसाज घेतला तर स्किनला पण सुदिंग इफेक्ट मिळतो आणि कामिंग इफेक्ट मिळतो. त्यामुळे स्किन खूप छान आणि रिफ्रेश होते. प्लस त्यानंतर तुम्ही शेवटचा एक भाग असतो तो पॅकचा, तो पॅक लावल्यानंतर तुमचं ऍक्च्युअल क्लीनअप हे पूर्ण होतं. आता इथे जर तुम्ही जेल वापरणार आहात, सो ते जेल कोणते कोणते वापरू शकता? एक तर म्हणजे तुम्ही राईस जेल वापरू शकता. आता सध्या उन्हाळा खूप वाढत आहे, त्यामुळे थोडी ॲक्नेची आपल्याला भीती असते किंवा बऱ्याच जणांची स्किन ऑइली होते. मग अशा वेळेस तुम्ही ॲलोव्हेरा जेल वापरू शकता. त्यानंतर तुम्ही कुकुंबर जेल वापरू शकता. सो असे जे मार्केटमध्ये फक्त चांगल्या दर्जाचे प्रोडक्ट घ्या, की जेणेकरून तुमच्या स्किनला कुठेही हार्म नाही झालं पाहिजे. सो अशा प्रकारे ही क्लीनअप करण्याची योग्य पद्धत आहे. थँक्यू सो मच.